दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेजारी होणार आहेत, कारण एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावरनं मुक्तागिरी बंगल्यावर राहायला जाणार आहेत। मुक्तागिरी बंगला आणि वर्षा बंगला अगदी एकमेकांना लागून आहेत। सध्या मुक्तागिरी बंगल्याचे रंगरंगोटीचं काम सुरू आहे आणि काही दिवसातच या बंगल्यावर एकनाथ शिंदे वास्तव्यास जातील। या क्षणाची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शेजारी होतील। एकनाथ शिंदे सध्या तरी वर्षा बंगल्यावर राहतात, आता ते वर्षा बंगल्यावरनं मुक्तागिरी बंगल्यावर राहायला जातील आणि वर्षा बंगला आणि मुक्तागिरी बंगला अगदी एकमेकांना लागून आहेत, बाजूबाजूला आहेत। सध्या मुक्तागिरी बंगल्यावर रंगोटीचं काम खरं तर सुरू आहे। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। विशाल, काय अपडेट्स आहेत? सौरभ, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेजारी असणार आहेत, कारण का एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावरती सध्या आहेत। की आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री हे राज्याचे वर्षा निवासस्थानी वास्तव्याला असतात, त्यामुळे काही दिवसात देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती येऊ शकतात आणि त्याचमुळे एकनाथ शिंदे हे त्यांच्याच बाजूला असलेला बंगला मुक्तागिरी या ठिकाणी वास्तव्यास येणार आहे। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांचे शेजारी असणार आहेत आणि तशा पद्धतीचं कामकाज हे मुक्तागिरी बंगल्यात सुरू झालेलं आहे। रंगरंगोटीचं काम सध्या सुरू आहे, त्यासोबत बंगल्यातील इतरही काम सुद्धा जे आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे थोड्या दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शेजारी असतील। सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। तर आपण बघतोय की आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मित्रपक्ष आहेतच, आता सख्खे शेजारी सुद्धा ते होणार आहेत।